ही सुंदर कविता आज सोशल मीडियावर मला बघायला मिळाली. खरंच छान वाटली. या कवितेचे जे कोणी कवी असतील, अनामिक आहे, परंतु जे कोणी कवी असतील त्यांनी सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. खरंच त्या कवींना माझं मनापासून वंदन आहे. याला आयुष्य म्हणावं काय? पद, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा लोळण घेतात पायात, आणि बिल गेटची पत्नी तरीही का घटस्फोट घेते या वयात? शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, आम्ही आहोत अजूनही भ्रमात, आणि उच्च विद्या विभूषकांचे मायबाप का असतात वृद्धाश्रमात? हा डिप्रेशनचा शिकार, तो आत्महत्या करतो, ज्याला समजावं सेलिब्रिटी तो एकाकीपणात मरतो. ज्यांनी कमावलं नाव त्याला आनंद का मिळत नाही, आणि काय चाटायचा मोठेपणा, नाता आपुलकीचं जुळत नाही. जळजळीत वास्तव सांगतो, तुमचा विश्वास यावर बसणार नाही, आणि गरीब, अडाणी, प्रामाणिक मजुरांचे मायबाप वृद्धाश्रमात दिसणार नाही. असं नाही त्यांचे घरात नाही वादविवाद होतात, पण घटस्फोट अन वृद्धाश्रम बोटावर मोजणे एवढे अपवाद. आजारी मायबापांचा इलाज करतात किडून मिळून विकून, पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी नाही ठेवली आहे टिकून. व्यसनी रागीट नवरा त्याला गरिबीची जोड, तरीही पत्नी बिचारी करतेच ना तडजोड. दुःख हलकं करतात एकमेकांना भेटून, एक शिळ्या भाकरीचा तुकडा खातात सारे जण वाटून. जेवढी लावतात माया तेवढंच बोलतात फाडफाड, कितीदा तरी भांडतात, पण कुठं येतो इगो आड. उराशी दगड घेऊन भर उन्हात झोपी जातो, काळ्या मातीत घाम गाळणारा बळीराजा कुठं झोपेची गोळी घेतो. ना तोल ढळतो ना संयम, दुःखातही सावरण्याची आस, कारण अजूनही ह्या माणसाचा आहे माणुसकीवर विश्वास. पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे आले तळभद्री दिवस, आणि देव सुद्धा लगेच बदलवतात जर नाही पावला नवस. एकत्रित कुटुंब हल्ली सांगा कुणाला हवं, आणि कामाशिवाय वाटतं का आपण कोणाच्या घरी जावं? एकदा तरी बघा जरा आपल्या आयुष्याचा रोडमॅप, आणि कुणाशीच पटत नाही काय तर म्हणे जनरेशन गॅप. सांगा बरं कुणावर ह्या विकृत विचाराचा पगडा नाही? घर बंगला फ्लॅट असू द्या, दरवाजा कुणाचाही उघडा नाही. बहुत अच्छे बहुत बढिया क्या बात है, एवढ्या ओसांडून वाहतात प्रतिक्रिया. जागृत 24 तास सोशल मीडिया. आभासी दुनियेशी चाले कोरडी खयाली खुशाली, आणि मोबाईलवरच शुभेच्छा, मोबाईलवरच श्रद्धांजली. काय बरोबर काय चूक मत मांडण्याची सत्ता नाही, तो बंद घरात मरून पडला, वास सुटला तरी शेजाऱ्याला पता नाही. मुलं पाठवले परदेशात, आई संगे म्हातारा कंठो बाप, अंत्यविधी उरकून घ्या, पैसा पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो. लेकराला पाकिट मनी बाई कन भली दिली जरी कार, किती छान झालं असतं जर दिले असते संस्कार. हॉस्टेल बोर्डिंगात बालपणीच पाठवलं, आणि तो का तुम्हाला वागवणार? जमीन असो का जीवन, पेरलं तेच उगवणार. जीवशास्त्र शिकवलं जीवनशास्त्र शिकवाला, अरे जीवशास्त्र शिकवलं जीवनशास्त्र शिकवा, आणि चुलीत गेली चित्रकला, सांगा चरित्राला टिकवा. त्रिकोण चौकोन षटकोन याला विचारते आज कोण, आणि ज्याच्याजवळ नसेल वैज्ञानिक दृष्टिकोन. विपरीत परिस्थितीतही जपणूक केली पाहिजे तत्वाची, आणि व्याकरणापेक्षाही अंतकरणाची भाषा असते महत्वाची. चुकू द्या चुकलं तर अंकगणित बीजगणित, माणसाची बेरीज करा गुण नाही पण गुणवत्ता अगणित. प्राणपणाने जतन करावे नाते शहर खेडे गावाचे, मेल्यावरती खांदा द्यायला असावे 4 चौघे जीवा भावाचे. मेल्यावर 2 अश्रू हीच खरी कमाई, आणि ज्याने कमवलं नसेल तो आयुष्य जगलाच नाही.
मिळून मिसळून वागावं, आनंदाने छान जगावं. आणि तुम्ही सगळी मोठी माणसं म्या पामरानं काय बोलावं, काय सांगावं. अशी सुंदर कविता आज सोशल मीडियावर मला वाचायला, ऐकायला, बघायला मिळाली. खरंच आनंद वाटला. जे कोणी कवी असतील याचे, त्यांना मी मनापासून वंदन करतो. खरंच खूप छान कविता त्यांनी लिहिली. आज मी तुमच्या समोर सादर